मला माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचंय, मधून अधून आमचे विरोधक कारण नसताना अशी चर्चा करतात की लाडक्या बहिणींचे पैसे आता थांबवणार आहेत, आता त्यांची गरज संपलेली आहे, गरज सरो वैद्य मरो अशा प्रकारे ते करतील. मी तसं करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका नाही, महायुतीच्या सरकारची ती भूमिका नाही, मुख्यमंत्र्यांची देवेंद्रजींची किंवा एकनाथरावांची ती भूमिका नाही. हा आम्ही तुम्हाला दिलेली भाऊबीज आहे, आम्ही तुम्हाला दिलेली रक्षाबंधनाची त्या ठिकाणी भेट आहे आणि त्याच्यामुळं ही तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना चालूच राहणार आहे. फक्त ज्या माझ्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे अशांच्या करता ती योजना आहे. आणि तुम्हाला एक योजनेचा लाभ घेत असेल तर दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर कोण संजय गांधी निराधारचा लाभ घेत असेल तर त्यांनी ठरवावं की मी संजय गांधी निराधारचा लाभ घ्यायचा का मी लाडक्या बहिणीचा लाभ घ्यायचा. तो सर्वस्वी अधिकार हा आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिलेला आहे. मी कधी कधी त्या ठिकाणी स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातनं गैरसमज निर्माण करण्याचं काम केलं जातं. शेवटी हा जनतेचा पैसा आहे, हा व्यवस्थितपणे त्याचा विनियोग झाला पाहिजे आणि आपण चांगल्या दृष्टीनं योजना आणतो, चांगला आपली कल्पना असते, चांगलं आपलं विजन असतं, पण त्याच्यातून काही विकृती, काही चुकीच्या काम करणाऱ्या प्रवृत्ती हे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात आणि ते माझ्या लोकांच्या समोर सांगण्याचा प्रयत्न मी चांगल्या भावनेने करत असताना त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न काही महाभाग करत असतात असा मला अनुभव आहे. तर आपण पाहिलं असेल, लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज खुशखबर देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजना ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून लोकप्रिय योजना आहे. त्यामुळे तुम्हाला आता मे महिन्याचा हप्ता भेटलेला होता, आता तुम्हाला जून महिन्याचा हप्ता देखील भेटणार आहे. त्याबद्दल देखील आपण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी जून महिन्यांचा हप्ता जमा होणार आहे. तो कधीपर्यंत जमा होईल त्याबद्दलची जी लेटेस्ट न्यूज आलेली आहे ती देखील आपण बघणार आहोत. परंतु काही बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे येणार नाहीत. बघा, तुम्हाला मे महिन्याचे 1500 रुपये आलेले असतील. तुमचे 1500 रुपये जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. किंवा टोटल तुमचे 11 हप्ते जमा झालेत की नाही तेही सांगा. टोटल तुमचे 16,500 रुपये जमा झालेले असतील. आता यानंतर तुम्हाला जून महिन्याचा अजून 1500 रुपयाचा हप्ता येणार आहे. तर टोटल तुमचे पैसे जमा झालेत की नाही 11 हप्त्याचे पूर्ण कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. तर बघा, आता महत्त्वाची माहिती आलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळाल्यावर आता तुमची प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे जून महिन्याच्या 12व्या हप्त्याकडे. पण जून महिन्याचा हप्ता काही महिलांना मिळणार नाहीये. त्याचं कारण नेमकं काय आहे ते देखील आपण बघणार आहोत. पहा, सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी अशी ही योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलाला प्रत्येक महिन्याला खरोखर आर्थिक मदत जी आहे ती प्रत्यक्षामध्ये 1500 रुपयाची डीबीटीद्वारे दिली जाते. मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी जून महिन्याच्या म्हणजे या महिन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा झालेला आहे. त्यानुसार तुम्ही जून महिन्याच्या हप्त्याची वाट देखील पाहत असाल. तुम्ही वाट पाहताय की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि याबद्दल एक तारीख फिक्स करायला पाहिजे की नाही, जेणेकरून तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही तेही सांगा. एक तारीख फिक्स झाल्यास तुम्हाला या ठिकाणी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागणार नाही. त्याबद्दल सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे की नाही त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं नेमकं तेही सांगा. आता बघा, जून महिन्याचा हप्ता कधी भेटणार याकडे तुमच्या नजरा लागलेल्या आहेत. पण आता एक महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेबद्दलची समोर आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जून महिन्याचे 1500 रुपये काही महिलांना मिळणार नाहीत. लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यामध्ये दर महिन्याला हे 1500 रुपये जमा करण्यात येत असतात. पण आता जून महिन्याचा हप्ता काही लाडक्या बहिणींना मिळणार नाही. त्याबद्दलचं नेमकं कारण काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे. तर बघा, पडताळणी या ठिकाणी सुरू झालेली आहे. प्रत्येक महिन्यामध्ये ती पडताळणी होत आहे आणि कुठल्याही योजनेमध्ये ती पडताळणी केली जाते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जात आहे अशी माहिती काही दिवसांपूर्वी स्वतः मंत्री अदिती तटकरे यांनी दिली होती. त्यानंतर त्याबद्दल आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे प्राप्तिकर विभागाच्या म्हणजे या ठिकाणी इन्कम टॅक्स विभागाअंतर्गत असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास आता मान्यता दिलेली आहे विभागाला. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची व्यापक छाननीचा आता मार्ग मोकळा झालेला आहे. इन्कम टॅक्स विभागाकडील सर्व डेटा दिला जाणार आहे. या डेटाच्या आधारावरती ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक आहे अशा महिलांची यादी तयार करण्यात येणार आहे.
या महिलांना लाभ जो आहे तो बंद केला जाणार आहे। तर अशा अनेक विविध अपात्रतेची जी कारणं आहेत ते सर्व पाहिली जाणार आहेत आणि ही प्रत्येक वेळेस छाननी जी आहे प्रत्येक महिन्यामध्ये अपडेट केली जाणार आहे। त्यानुसार फक्त आणि फक्त पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना खरोखरच आर्थिक मदतीची गरज आहे, ज्या गरीब लाडक्या बहिणी आहेत आर्थिकदृष्ट्या, त्यांनाच फक्त हा महासन्मान निधी दिला जाणार आहे। तुम्हाला हा आर्थिक आधार महत्त्वाचा वाटतो का? तुम्हाला त्याचा फायदा होतो की नाही? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तर बघा, आता योजनेचा नेमका मग 12वा हप्ता जो आहे तो कधी भेटणार? लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात। पात्र महिलांच्या खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे हे पैसे दिले जात आहेत। आतापर्यंत एकूण 11 हप्ते तुम्हाला या ठिकाणी देण्यात आले, 16,500 रुपये। आता जून महिन्याचा 12वा हप्ता कधी भेटणार याकडे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा लागलेली आहे। तर हा हप्ता जो आहे एकतर 15 ते 20 तारखेदरम्यान येईल असं मागच्या वेळेस बोललं जात होतं, परंतु अजून मात्र त्याबद्दल काही अपडेट दिले गेलेले नाही। आता 20 तारीख आहे, मात्र पैसे अजून पण जमा झालेले नाहीत। तुमचे आज सकाळी असेल किंवा काल संध्याकाळपर्यंत पैसे जमा झालेत का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। 15 ते 20 तारीख अशी या ठिकाणी डेट देण्यात आली होती, जी न्यूजमध्ये माहिती येत होती त्यानुसार। परंतु जर आता 20 तारखेपर्यंत म्हणजे आजही पैसे नाही आले तुमचे, तर मग पैसे कधी येऊ शकतात? तर तुमचे पैसे जे आहेत त्या ठिकाणी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 4थ्या आठवड्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात। तेव्हा जर नाही जमा झाले तर मागं आपण जर बघितलं 2 या ठिकाणी जे इन्स्टॉलमेंट आहेत तुमचे कधी जमा झालेले आहेत? महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये। जसं की एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आला आणि मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या म्हणजे या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आलेला आहे। लेट झालेले 2 हप्ते, त्यामुळे जर तुमचा जून महिन्याचा हप्ता लेट झाला तर तुमचे पैसे तर 100% भेटणार आहेत म्हणजे आहेतच। सरकारी योजनेसाठी तुम्ही पात्र आहात, ही सरकारी योजना असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याचे पैसे भेटणार। एखादा दिवस मागे पुढे होईल किंवा एखादा आठवडा पुढे मागे होईल, मात्र तुमचे पैसे थकीत पैशासहित येऊ शकतात जर तुमचे थकले तर। परंतु या ठिकाणी 2 हप्ते जर आपण बघितले लेट झालेले आहेत, ते पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटले। तसंच जर जूनचा हप्ता आता तुमच्या 4थ्या आठवड्यामध्ये नाही आला म्हणजे महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत नाही आला, तर तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे मात्र 100% भेटू शकतात किंवा या ठिकाणी पुढच्या हप्त्यासोबत भेटू शकतात। मात्र तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत, एखादा दिवस मागे पुढे होईल परंतु तुमचे पैसे भेटणार म्हणजे भेटणार। त्यासाठी लाडक्या बहिणींना काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण की ही जी योजना आहे 2025-26 साठी त्याची अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे। बजेटमध्ये त्यासाठी 36,000 कोटी रुपयांची या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याचा निधी अजून कमी पडला तर तो पुरवणी मागण्यामध्ये देखील देण्यात येणार आहे, असं स्वतः महिला व बालविकास मंत्री स्वतः अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं विधानसभेचे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं त्याच्यामध्ये। त्यामुळे तुमचे पैसे प्रत्येक महिन्याचे आम्ही देत राहणार असं देखील म्हटलेलं आहे। ही योजना आम्ही कुठेही बंद होऊ देणार नाही असं देखील त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे। तर बघा, आता काही लाडक्या बहिणींची केवायसी असेल किंवा जे तांत्रिक कारणं आहेत त्याच्यामुळे काही लाडक्या बहिणींना अजून देखील मे महिन्याचा हप्ता भेटलेला नाही। बऱ्याच लाडक्या बहिणी कमेंट करून सांगतायत की आमचा मे महिन्याचा व जून महिन्याचा हप्ता आलेला नाही। तर बघा, जून महिन्याचा हप्ता अजून कुणालाही आलेला नाही, एका लाडक्या बहिणींनाही आलेला नाही, परंतु मे महिन्याचा हप्ता मात्र बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आलेला आहे। त्याची प्रोसेस देखील झालेली आहे, परंतु अजूनही बरेच मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही असं या ठिकाणी लाडक्या बहिणी सांगतायत। तर त्यांचे या ठिकाणी जर त्याच्या पाठीमागचा म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला असेल तर मे महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटायलाच पाहिजे होता। त्याबद्दल तुमचं नेमकं काय कारण आहे ते समजून घेण्यासाठी काय करायचं, तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथून तक्रार सेक्शनमध्ये जाऊन तक्रारमधून तर या ठिकाणी सांगायचे त्यांना ऑदरचं ऑप्शन सिलेक्ट करून की मे महिन्याचा हप्ता भेटलेला नाही म्हणून सरकारच्या लक्षात आणून द्यायचं, जेणेकरून जर तुमचा काही तांत्रिक कारणास्तव हप्ता याचा बाकी असेल किंवा तुम्हाला डीबीटीच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करायचं आहे की तुमचे कुठलं अकाउंट लिंक आहे आधार कार्डला, पहिलं ज्या खात्यामध्ये पैसे जमा होत होते त्यापैकी दुसरं जर अकाउंट लिंक झालेलं असेल तर त्यामध्येही चेक करायचे पैसे आलेले की नाही मे महिन्याचे। जर आलेले नसतील तर तक्रार करायची, जेणेकरून सरकारच्या लक्षात येईल आणि तुमचे पैसे जमा होण्यास मदत होईल। या जून महिन्याच्या हप्त्यासोबत मग मागचे थकीत पैसे देखील तुमचे दिले जाऊ शकतात। अजून बऱ्याचशा अशा काही लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना मे महिन्याचा अजून हप्ता जो आहे तो भेटलेला नाही। जवळपास 5 लाख लाडक्या बहिणींना हे पैसे भेटलेले नाहीत। मग त्यामध्ये तुम्ही अपात्र झालेला असाल तर तसं तुम्हाला कारण त्या ठिकाणी येऊ शकतं तक्रार सेक्शनमधून तक्रार केल्यानंतर त्या ठिकाणाहून रिप्लायमध्ये, तर ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्ही वाट पाहत बसणार नाहीत। तर बऱ्याच जणांना अजून मे महिन्याचे पैसे भेटलेले नाहीत, त्यांच्याबद्दलची ही माहिती होती। आता जून महिन्याचे पैसे कधी भेटतील ते देखील तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। जून महिन्याचे पैसे तुम्हाला 100% भेटणार म्हणजे भेटणार आहेत। तर पाहता ही संपूर्ण माहिती जी आहे आपण या ठिकाणी बघितलेली आहे। जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची ही अपडेट पाहिलेली आहे। लाडक्या बहिणी ज्या जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्यांच्याबद्दल। तर आता 2100 रुपयाबद्दलचा निर्णय मात्र अजून झालेला नाही। तुम्हाला फक्त 1500 रुपयांनी सध्या या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो हे पूर्ण वर्षभर दिला जाणार आहे। 2100 रुपयाबद्दल देखील सरकार सकारात्मक आहे।
आहे असं या ठिकाणी बातमी येत आहे, त्याच्याबद्दल बोललं जात आहे. 21 रुपयाबद्दल योग्य वेळी निर्णय घेणार आहोत असं देखील स्वतः उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे सध्या तरी आम्ही फक्त 1500 रुपयांनी पैसे देत आहोत, मात्र ते सतत या ठिकाणी प्रत्येक महिन्याचे आम्ही देणार आहोत न थांबता असं त्यांनी सांगितलं. 21 रुपयाबद्दलचा निर्णय जो आहे योग्य वेळी घेणार आहोत, त्याच्यावरती कार्यवाही चालू आहे अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे. त्याबद्दल सरकार सकारात्मक आहे अशी माहिती दिलेली आहे. तर 21 रुपयाबद्दल जसा निर्णय होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती जी आहे ती शेअर केली जाईल. आता जून महिन्याच्या हप्त्याची तारीख अजून ऑफिशियली जाहीर झालेली नाही. जर ऑफिशियली जाहीर झाली तर तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल. परंतु या ठिकाणी जी शक्यता आहे तुम्हाला सांगितली की मागचे 2 हप्ते कधी आले होते, त्यानुसार सांगितलेले की जून महिन्याचे तुमचे पैसे नेमके कधी भेटू शकतात. एकतर तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतात किंवा या महिन्याच्या आता चौथ्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे जे आहेत कधीही जमा होऊ शकतात. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलं, त्यांनी बोललं की या ठिकाणी बऱ्याचशा न्यूज येतात की लाडकी बहीण योजनेचे आता पैसे बंद केलेले आहेत, निवडणूक झाल्यानंतर पैसे भेटणार नाहीत, परंतु पैसे आम्ही देत आहोत असं त्यांनी सांगितलं. आणि अशाही अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांनी बोललं की लाडकी बहीण योजना आता बंद होणार आहे. तर त्याबद्दल त्यांनी सांगितलं की गेल्या काही काळापासून विरोधक राज्य सरकारची लाडकी बहीण बंद होणार असल्याचं विधान करत आहेत. त्यानंतर आता लाडकी बहीण योजना बंद होणार का याबद्दल त्यांनी नेमकं काय म्हटलं बघा. तर लाडकी बहीण योजना बंद होणार का यावरती बोलताना त्यांनी म्हटलं की जोपर्यंत आम्ही महायुती सरकारमध्ये काम करत आहोत तोपर्यंत लाडकी बहिणींचे पैसे आम्ही बंद होऊ देणार नाही. मी हा शब्द लाडक्या बहिणींना देतो अशी त्यांनी माहिती सांगितली. आणि प्रत्येक महिना संपल्यानंतर स्वतः महिला व बालविकास मंत्री आमच्याशी संपर्क साधतात खात्याशी आणि त्या महिन्याचे पैसे देण्यासाठी या ठिकाणी विनंती करतात. त्याचबरोबर आम्ही लगेच तातडीने ते पैसे देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी प्रत्येक महिन्याचे आम्ही देत असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींना चिंता करण्याची आवश्यकता नाही अशी माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. तर संपूर्ण अपडेट आपण बघितलेली आहे. याचे अजून तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करावा. पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.